भाकरी बरोबर पावसात ना मस्तच लागतो अगदी. काय हवे? होय, त्याची चव दुप्पट होते पावसात. मग कसं झालंय सेजू? एक नंबर. होय ना, दाखव. बघूनच पाणी सुटलं. एक नंबर. होय ना, आई आडस. होय ना. एक नंबर आहे. आताच एक मस्तपैकी आंबा खाल्लेला रायवळचा. होय, आई आता खरातले आंबे करणार आहे ना, जर आंबे काढून देऊया आईला. आंबे काढताना कसे या घरात ते सावधगिरीने काढायचे असतात. हा. वेळेवर 2 ब्लेड असतात म्हणून सावकाश काढायचे. तिथे पुढे आहेत बघा, आता ते तिकडे पुढे. चौकश. एवढेच भेटले, जास्त करून कच्चेच आहे, जास्त करून पिक्केच आहेत. पिकलेले आहेत. बस झाले एवढे. हे घे आंबे. आणले होय, बास काय. मस्तच आहेत. बास झाले एवढे. आपल्याला वर्षभरासाठी बास आहेत नाही. होय पुरतील आपल्याला तेवढे. आणि कोणाला द्यायला घ्यायला एक एक आंबा तेवढा बास होतो बाबे. होय आंबे चांगलेच मिळाले तर. होय, मस्तच आहेत. साईज पण मस्त आहे एवढी. होय, तेवढी बरोबर आहे ना. होय. आज मी तुम्हाला ना खारातले आंबे करून दाखवणार आहे. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने. आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ना पावसाळ्यात हा पदार्थ बनवलाच जातो, खारातले आंबे, लोणचं, सांडगी मिरची. तसे मी आज हा तुम्हाला ना प्रकार करून दाखवणार आहे, खारातले आंबे. भाकरी बरोबर पावसात ना मस्तच लागतो अगदी. काय हवे? होय, त्याची चव दुप्पट होते पावसात. मग होय. आपल्याला हे खारातले आंबे बनवण्यासाठी ना रायवल आंबेच घ्यायचे, हापूसचे घ्यायचे नाही, असे रायवल घ्यायचे, असे छोटे छोटे बघून घ्यायचे. हे बघा. आणि आता आपल्याला हे आंबे आहेत ना धुवून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आधी. असे देठ काढायचे आणि स्वच्छ आंबे असे धुवून घ्यायचे चांगले. ठेवणीचा पदार्थ आहे ना, काय हवे? होय. अशा आंब्यावर कशी अशी खारबीर असते म्हणून धुवून घ्यायचे. हे बघा, 1 किलो आंबे घेतलेत आहेत मी. 2 जरा जास्त आहेत आंबे याच्यात. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचं आहे. असं आंब्याच्या वरती ओतायचं आहे बघा, असं. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना मीठ टाकायचं आहे. मी 1 किलो आणि 2 आंबे ना एक्स्ट्रा आहेत वरती, ते आता टाकून कसे द्यायचे ना हवे. होय, असं म्हणून ते आता मी घेतले आहेत. ह्याच्यासाठी ना मी हे 1/2 किलो मीठ घेतलं आहे बघा. नेहमी आई ना याच प्रमाणात बनवते. आणि हे मिठाचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे. होय. तुम्हाला जर खारटपणा जास्त नको असेल ना तर 200 ग्राम मीठ घ्या. 1 किलोला 1 किलो आंबे असतील ना तर 200 ग्राम मीठ घ्या. पण हे प्रमाण नाही, एकदम परफेक्ट आहे. होय, बरोबर. दरवर्षी आई ह्याच प्रमाणात बनवते. मस्त होतात घरातले आंबे. हे बघा, हे बघा, असं झाकण ठेवायचं आहे
आणि हे आंबे आपल्याला ना शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण लक्ष द्यायचं आहे शिजताना. आंबे शिजायला कसं वेळ लागत नाही, आंबे फुटायला नाही पाहिजे, पक्के राहायला पाहिजेत आहे आणि शिजायला पाहिजेत आहेत असं लक्ष देऊ ना. तुम्ही म्हणाल मी आंबे ठेवेन शिजत आणि दुसरं काहीतरी काम करायला जाईल तर आंबे ते फुटतात. आपल्याला फुटलेले आंबे नको, एवढं फक्त काळजीपूर्वक करा. कारण का ते आपल्याला आंबे हे वर्षभर ठेवायचे आहेत. काय हवे, त्यामुळे अख्खेच हवेत, अख्खेच राहायला पाहिजे. फक्त एवढंच काळजीपूर्वक करायचं आहे. कड आलाय बघा. आंब्याचा बघा कलर बदललाय नाही हवे. होय. आणि शिजले टाईप पण. हे बघा, हे बघा सुरी ना अलगद जाते आतमध्ये. हे बघा असं आपल्याला हे आंबे शिजवून घ्यायचे आहेत. आणि फुटलेत पण नाही आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा अजिबात फुटायला नको हा. हे बघा नरम झालेत आहेत. असे आपल्याला हे आंबे शिजवून घ्यायचे. हे बघा. आणि झाकण असं उघडं तरी ठेवायचं नाही तर असं पोकळ ठेवायचं झाकण. हे बघा हे आंबे आहेत ना, हे बघा थंड व्हायला द्यायचं. पाणी पण आणि आंबे पण असे थंड व्हायला पाहिजे. थंड झाल्याशिवाय आपण बरणीत भरून नाही ठेवायचे आहेत. थंड करून घेऊया. खारातल्या आंब्याबरोबर ना भाकरी, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी चांगलीच लागते, ज्वारीची पण आणि चपाती पण. काय हवे, मस्त लागते खायला. चांगलं लागते खायला. पण आमच्या आवडीची कुठली, तांदळाची भाकरी. होय मस्तच लागते खायला. गरमागरम एक भाकरी भाजते आणि आंबा कसा बनवायचा ना तो पण तुम्हाला दाखवते आणि खायचा कसा. गावात कसं माहितीये, शेतात वगैरे गेल्यावर ना शेतातली कामं चालू झाली की असंच मग नाश्त्याला वगैरे हा होय. लोणचं. म्हणून आत्ताही तयारी करून ठेवायची. खारातले आंबे बघा थंड झाले तर कसे झाले आहेत बघा मस्त. होय. एक आंबा तुम्हाला ना तयार पण करून दाखवणार आहे कसा खायचा तो. सेजू येताना मसाला घेऊन ये. आणते. आणि बरणी पण आपल्याला स्वच्छ घासून पुसून अगदी स्वच्छ करून घ्यायची बघा. आणि काचेची बरणी घ्यायची. ये सेजू दाखवते. एक एक आंबा ना आपल्याला असा हा बरणीत ठेवायचा आहे बघा. फुटला नाही अजिबात, असे फुटायला नाही पाहिजे हा. एक आंबा ना काढून ठेवते हा बे. हा हे बघा. आणि हेच पाणी आपल्याला असं ओतायचं आहे. बरणीत ना आपण असे व्यवस्थित बसवायचे. हे बघा असं आंब्याच्या वरती असं पाणी पाहिजे हा, तरच ते आंबे टिकतात चांगले. हा बरोबर झालं ना हे पाणी. बरोबर झालं. होय. आणि असं झाकण लावून ठेवायचं. हे बघा असं साल काढून घ्यायचा. म्हणजे चांगला आतपर्यंत शिजलाय. काय हवे, होय मऊ झालाय. मऊ झालाय हा बघा. कापून घेतलात ना तरी पण चालेल. हे बघा लागेल तेवढा घ्यायचा, बाकीचा फ्रीज मध्ये ठेवलात ना तरी पण चालेल. काय हवे, पण अर्धा आंबा त्याच्यात परत टाकून ठेवू नका. असं. हे बघा एका वेळेला एक पूर्ण खाऊन संपवायचं. परत त्यामध्ये म्हणजे कसं हे उरलेले पण खराब होतील ना. होतील. होय. सेजू जरासा मसाला टाका त्याच्यात.
आपल्याला किती तिखट ना तसं आपण टाकायचा काय हवे हा असं. पाहिजे तर आपल्याला ना थोडा ओलसर पाहिजे असेल ना तर ह्याच्यातलं ना थोडंसं पाणी टाकायचं. टाकू आई? हा टाक थोडं चमचाभर. बस बस. आणि कसं माहिती आहे खार जर वाटत नसेल तुम्हाला खार आंबे बा झाले नाही पण मी माप सांगितलं आहे ना ते बरोबर झालंय हा. होय पण तुम्हाला जर वाटत असेल तुमचं कमी पडलं असेल मीठ किंवा काय तर खार लागत नसेल ना तर तुम्ही ना जरासं मीठ टाकायचं ह्याच्यात आणि असं मिक्स करायचं मसाला मीठ आणि तो आंबा. कसं झालंय सेजू? अगं से होय एक ना? नंबर. होय मग दाखवते. बघूनच पाणी सुटलं. होय. देते तुला खायला थांब. हा. कसं झालंय? एक नंबर. होय ना? आई आडस. होय एक ना? नंबर. पावसासाठी करून ठेवलंय. बरं. आता आपण खाल्ला तरी चालेल. चालेल होय. होय मस्त चवच झालंय ना. झाली आई. मग असंच्या असं हे खारातले आंबे हे बघा नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.